संस्थेची प्रगती कशी व्हायला पाहिजे हे काय इथं बसून सांगायची काही गरज नाही। कुठल्याही पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळात शैक्षणिक कामात मी कुठल्याही संस्थेला अडचणी देणार नाही आणि ह्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या की मागच्या 17-18 वर्षात जे झालं ते भविष्यात होऊ नये यासाठी या संस्थेबद्दलचा बराचसा लेखाजोखा आदरणीय सरांनी ह्याच्या माध्यमातून अनेक सभेमध्ये मांडला। शिरकुमारने याचा पूर्ण विस्तार केला, पूर्ण विस्तारून सांगितलंय की बाबा 40-50 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, आता काय होती। युवराज पाटलांनी देखील सांगितलं की संस्थेच्या इतिहासात या गेल्या 15 वर्षात तिची अधोगती कुठल्या पद्धतीने झाली। आता ज्या आपल्या सत्ताधारी मंडळींकडून जी वचने येत आहेत की बाबा आम्हाला एकदा संधी द्या, आम्ही निश्चितपणे या संस्थेचा विकास करू, वेगवेगळ्या फॅकल्टीत आणू, इंजिनिअरिंग, फार्मसी, पोस्ट ग्रॅज्युएटच्या ज्या फॅकल्टी आहेत तीकडे आम्ही आणू। ठीक आहे, मान्य आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मला फक्त त्या सत्ताधारी मंडळींना फक्त एकच विनंती आहे की तुम्ही ह्या बाकीच्या सर्व ज्या विस्ताराच्या ज्या गोष्टी सांगत आहात संस्थेच्या हिताबद्दल, प्रगतीबद्दल, ते थोडंफार 1 मिनिट मान्य जरी केलं तर किमान तुम्ही सर्व सभासदांसमोर एकदाच कळकळीनं सांगा की आम्ही ही संस्था कायमस्वरूपी सभासदांच्या मालकीची ठेवू आणि येणाऱ्या कारखान्याच्या निवडणुकीबरोबर त्या संस्थेची आम्ही निवडणूक लावू। एवढं एकच वचन तुमचं सभासदांना पाहिजे आहे, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंही नको आहे। संस्थेची प्रगती कशी व्हायला पाहिजे हे काय इथं बसून सांगायची काही गरज नाही। जर आपण आजूबाजूच्या परिसरातल्या कारखान्यांच्या जर संस्था बघितल्या त्यांचा विस्तार किती झालाय, वारणेच्या परिसरातली तुम्ही संस्था बघा, इंजिनिअरिंग पासून, डी फार्मसी पासून, नर्सिंग पासून सगळे कोर्सेस तिथे आहेत। आपल्या शेजारी बिद्री कारखान्याचे शिक्षण संस्था आहे, शेजारी आपल्या इथे कुंभी कासाऱ्याची शिक्षण संस्था आहे, त्या संस्थेचा विस्तार बघा तुम्ही कसा झालेला आहे। आणि त्या पद्धतीनं आपल्या जर भौगोलिक कुरुकली कॉलेजची जर अवस्था बघितली तर अत्यंत दुर्दैवी आणि दयनीय आहे। ही सांगताना एक कौलकर म्हणून सांगताना देखील आम्हाला कुठं ती लाज वाटते की आबा आम्ही देखील कुठं चुकलो असणार, आम्ही देखील कुठं कमी पडलो की आम्हाला ते संस्थेकडे व्यवस्थित आम्हाला लक्ष देता आलं नाही। परंतु सभासद बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या समोर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने एकच विनंती करतो की आतापर्यंत ह्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका सुधारण्यासाठी आम्ही आज भाजप, शिवसेना, धैर्यशील पाटील गट हे सगळेजण आम्ही एकत्र येऊन आज ही आम्ही निवडणूक लढवत आहोत। ही निवडणूक लढवताना आमच्या वरिष्ठांशी देखील आम्ही चर्चा करताना आम्ही त्यांच्यावर एक मागणी केली। आदरणीय आमचे राज्याचे नेते आहेत चंद्रकांत दादा पाटील, आमचे जिल्ह्याचे नेते आहेत महाडिक साहेब, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत नाथाजी भाऊ, या सर्वांबरोबर चर्चा करताना आम्ही त्यांना एकच विनंती केली की साहेब आम्हाला ही निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला लागतोय आणि सक्रिय सहभाग नुसता घेऊन चालत नाही तर भविष्यात या संस्थेच्या प्रगतीसाठी, या संस्थेच्या विस्तारासाठी जे काही योगदान ह्या राज्य सरकारकडनं आम्हाला द्यावं लागेल ते सर्वपणे आम्हाला इथं द्यायचं वचन आम्हाला या सभासदांना द्यायला पाहिजे, तरच आम्ही या सक्रिय सहभाग घेऊ शकतो। आणि आपल्या सर्वांच्या सुदैवानं मला एक इथं सांगताना आनंद होतोय की आदरणीय चंद्रकांत दादांनी इथं स्पष्ट सांगितलं की तुम्ही यात भाग घ्या आणि ज्या वेळेला ही संस्था तुम्ही इथं निवडून जाल, तुम्ही इथं भाग घ्याल, तुम्ही सदस्य म्हणून तिकडे जाल आणि भारतीय जनता पक्षाचा एखादा तिथं माणूस आहे आणि ही सर्व आघाडी जर त्या विचारानं काम करणार असेल तर त्यावेळेला निश्चितपणे मी कुठल्याही पद्धतीनं येणाऱ्या भविष्य काळात शैक्षणिक कामात मी कुठल्याही संस्थेला अडचणी देणार नाही आणि अनेक कोर्स त्या संस्थेमध्ये चालू करण्यासाठी मी स्वतः जातीनं लक्ष घालीन, हे अभिवचन आपल्याला त्यांनी दिलेलं आहे। आणि येणाऱ्या भविष्य काळात देखील जर आपण जर बघितलं तर राज्य सरकार जिथं आहे आणि राज्य सरकार ज्याच्या पाठीशी आहे त्या संस्थेची प्रगती कधी खुंटत नाही। मग तो कारखाना असू दे, शिक्षण संस्था असू दे, सूतगिरणी असू दे, तुम्ही जर बारकाईनं बघितलं तर राज्य शासन जर एखाद्या संस्थेमागे खंबीरपणे उभा राहिलं तर त्यावेळेला त्या संस्थेची प्रगती निश्चितपणे होते। आणि मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो की आपण त्या सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। त्यांनी अजूनपर्यंत देखील कुठेही वचन दिलं नाही की ही संस्था आम्ही पुन्हा एकदा सभासदांच्या ताब्यात देऊ, 4 वर्षानंतर कारखान्याच्या निवडणुकीबरोबर तिची निवडणूक लावू। अजून देखील त्यांच्यातला एकही जबाबदार नेता अजूनपर्यंत ते अभिवचन आपल्याला द्यायला तयार नाही। आणि ह्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या की मागच्या 17-18 वर्षात जे झालं ते भविष्यात होऊ नये यासाठी आपण कैलासवासी दादासाहेब पाटील कौलकर शिवसेना आघाडीच्या येणाऱ्या सर्व उमेदवारांना विमानाचे नाव शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं हीच मी आपल्याला इथं विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।